सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। नागपूर येथून आलेल्या ट्रक मधील 9 लाख रुपये किमतीची तांब्याची केबल वायर चोरी करणाऱ्या दोघांना नाशिक रोड गुन्हे शोध पथकाने मोठा शितफीने ताब्यात घेतलाय। नाशिक रोड पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार विशाल पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार नागपूरवरून नाशिक रोड रेल्वे करण्यासाठी फिर्यादी पंकज गौतम मेश्राम हे त्यांची ट्रक क्रमांक MH4 MH 4743 सिन्नर फाटा येथून घेऊन जात असताना शिवजन्मोत्सव निमित्त रस्ता बंद असल्याने रात्री सिन्नर फाटा येथील रस्त्यावर मुक्कामी थांबून तेथे झोपी गेले। या संधीचा फायदा घेऊन चोरट्यांनी ट्रकमधील 9 लाख रुपये किमतीची 1000 मीटर लांबीची तांब्याची 12 कोर केबल वायर चोरी करून नेली। पहाटे फिर्यादी यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी नाशिक रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केलाय। गुन्ह्याचा शोध सुरू असताना पोलीस हवालदार विशाल पाटील यांना मिळालेल्या गोपनीय बातमीनुसार माहिती मिळाली आणि आरोपींची ओळख पटली। तारासिंग चरणसिंग शिकलकर वर्ष 19 राहणार शिकलकरी वस्ती सिन्नर फाटा नाशिक रोड आणि युसुफ सिंग मनु सिंग शिकलकर वर्ष 18 राहणार सिन्नर फाटा यांनी ही चोरी केल्याचं निष्पन्न झालंय। सदरचा मुद्देमाल हा पोलिसांनी रेल्वे वसाहत येथून हस्तगत केलाय। विशेष म्हणजे रेल्वे वसाहत येथे मोठा खड्डा करून व त्यावर एक गवताची झोपडी उभी करून सदरचा माल लपवण्यात आला होता। अनुभवाच्या जोरावर काही तासातच आरोपींचा शोध घेऊन मुद्देमाल हस्तगत केल्याने नाशिक रोड शहर पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त किशोर काळे, सहाय्यक पोलीस आयुक्त श्रीमती संगीता निकम यांनी विशाल पाटील यांच्यासह पथकाचे कौतुक केले। सदरची उल्लेखनीय कामगिरी नाशिक रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे, पोलीस निरीक्षक बळेसाहेब नाईकवाडे, सहाय्यक निरीक्षक प्रवीण सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक रोड पथक गुन्हे शोध पथकाचे पोलीस हवालदार विशाल पाटील, पोलीस हवालदार सागर आडणे, पोलीस शिपाई महेंद्र जाधव, अरुण गाडेकर, रोहित शिंदे, योगेश रानडे अशांनी यशस्वीरित्या राबवली आहे। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी संदीप नवसे, नाशिक। नागपूर येथून दिनांक 21 तारखेला रेल्वेचा शासकीय केबल नाशिक रोड रेल्वे स्टेशनसाठी रवाना झालेला ट्रक जो सिन्नर फाटा येथे रस्त्यालगत उभा होता, अज्ञात काही चोरट्यांनी चोरी केल्यानंतर नाशिक रोड पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल झाल्यानंतर तपास आमच्या स्वतःकडे होता। तर वरिष्ठांनी सदर गुन्हा घडल्यानंतर उघडकीस आणण्यासाठी आम्हाला मार्गदर्शन केले। तर आमचे गुन्हे शोध पथकातील आमचे सर्व टीम सोबत आम्ही जेव्हा गुन्ह्याचा तपास करत असताना सदर गुन्ह्यामध्ये आम्हाला कुठलेही फुटेज काही एक धागादोरा मिळून आला नाही। आम्ही तपास करत असताना आम्हाला स्वतःला गोपनीय माहिती मिळाली की सदर चोरीस गेलेला माल हा शिकलकरी तारासिंग तसे यशसिंग शिकलकरीकर हे राहणार सिन्नर फाटा यांनी चोरलेला असून आम्हाला जेव्हा खात्रीशीर माहिती मिळाली त्यानुसार आम्ही टीम सोबत सापळा रचून त्यांना मोठ्या शिस्तीने ताब्यात घेऊन सदर चोरीस गेलेला 12 बोरचा साधारण 1000 ते 1010 मीटर पर्यंत लांबीचा आणि साधारण अंदाजे जो तांबा तसेच कॉपरची जी केबल होती साधारण 9 लाख रुपये किमतीचा जो मुद्देमाल होता तो 100% आम्ही रिकव्हरी करण्यामध्ये दोघं आरोपी ताब्यात घेऊन यशस्वी आम्ही त्याच्यामध्ये यशस्वी झालो। त्यानंतर सदर आम्ही आरोपींना अटक करून पुढील तपास चालू आहे। सदर जे आरोपी आहेत ते सदर आरोपी हे पहिल्यांदा आम्हाला रेकॉर्डवर इथे नाशिक रोड पोलीस स्टेशनला आलेले आहेत।